राज्यातील आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी विविध योजनांतर्गत केंद्र शासनाकडून 178 कोटी इतकी रक्कम राज्य शासनात प्राप्त होणार आहे। अध्यक्ष महोदय, तसेच माझ्या मतदारसंघामध्ये मागच्या 2 वर्षापूर्वी 2 आर्यच ग्रामीण रुग्णालय मंजुरी मिळालेली आहे, परंतु अद्यापपर्यंत इमारत तिथं उभी राहिली नाही। जोपर्यंत इमारत उभी राहणार नाही, इमारतीसाठी भरीव असा तामसा आणि निवगा बाजार येथे ग्रामीण रुग्णालयासाठी निधी उपलब्ध करून द्यावा। त्याचबरोबर बऱ्याच दिवसापासून हातगाव येथे 100 खाटाची महिलांच्या रुग्णालयाची अध्यक्ष महोदय मागणी आहे। तिथं महिलांसाठी 100 खाटाचं ग्रामीण एक रुग्णालय उभं करावं असं मी आपल्या मार्फत विनंती करतो। त्याचबरोबर अध्यक्ष महोदय, माझ्या हिमायतनगर मतदारसंघात उपजिल्हा रुग्णालय यांना मंजुरी मिळाली, परंतु अद्याप तिथं कर्मचाऱ्याचा अभाव आहे। ते कर्मचारी देण्यात यावे। व तसेच अध्यक्ष महोदय, सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र असो, उपजिल्हा रुग्णालय असो, ग्रामीण रुग्णालय असो, या ठिकाणी एक्सप्रेस फीडरची अत्यंत आवश्यकता आहे। एक्सप्रेस फीडर नसल्यामुळे बऱ्याच ठिकाणी माझ्या डोळ्यासमोर प्राथमिक आरोग्य केंद्राला मी एक भेट दिली, तर तिथं पूर्ण औषधी लाईट नसल्यामुळे ती औषधी फेकून दिली। बऱ्याच वॅक्सिन असे आहेत की तिथं त्याला फ्रीज मध्ये ठेवावं लागते, डीप फ्रीज मध्ये ठेवावं लागते, परंतु तिथं लाईट नसल्यामुळे, लाईट अभावी म्हणून प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र असो किंवा जिल्हा रुग्णालय असो किंवा उपजिल्हा रुग्णालय असो, आर्यच असो, या ठिकाणी एक्सप्रेस फीडरची व्यवस्था करण्यात यावी। त्याचबरोबर अध्यक्ष महोदय,